जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज हातकणंगले पेठ परिसरात अक्षरशः लोकांचा महापूर उसळला। इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता। या गर्दीचा थेट परिणाम सांगली कोल्हापूर मुख्य रस्त्यावर दिसून आला असून वाहतूक अक्षरशः ठप्प झाली होती। हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघांसाठी आज बुधवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। सकाळी 10 वाजल्यापासूनच इच्छुक उमेदवार समर्थकांसह रॅली काढत तहसील कार्यालयाच्या दिशेने येऊ लागले। वाहनांचा ताफा, दुचाकीवरील कार्यकर्ते, ढोल ताशांच्या गजरात गावागावातून निघालेल्या रॅलींमुळे संपूर्ण तालुक्यात निवडणुकीचं वातावरण तापलं आहे। दुपारी 12 वाजल्यानंतर गर्दीचा कळस झाला। मोठ्या प्रमाणावर वाहने तहसील कार्यालय परिसरात आणि रस्त्याच्या दुतर्फा उभी राहिल्याने तारदाळ फाटा ते रामलिंग फाटा या दरम्यान सांगली कोल्हापूर रस्ता पूर्णपणे पॅक झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली।